नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी पोलीस भरतीची परीक्षेची तयारी करत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस भरतीच्या सराव संचाची प्रॅक्टिस करून घेत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला तर माहितीच आहे पोलीस भरती तुमची जवळ आलेली आहे. काही दिवसामध्ये तुमच्या पोलीस भरतीचे पेपर सुरुवात होणार आहे. तर त्याच्यासाठी प्रॅक्टिस अतिशय महत्त्वाची आहे. तर प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर आणि सराव संचाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच अनुषंगाने आपण पोलीस भरती सराव संचाची व्हिडिओ बनवत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती सराव संचाचा अभ्यास करत असताना तुम्ही जे काही पोलीस भरतीसाठी येणारा सिलेबस आहे त्याचं पूर्ण अनुकरण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही इम्पॉर्टंट टॉपिकवर मार्क करून त्याचा अभ्यास करायचा आहे आणि नंतर मग जास्तीत जास्त सराव प्रश्नसंच सोडवायचे आहेत. चला तर मग आता ह्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच प्रश्नसंच 2 याची माहिती बघूयात. तर ज्या विद्यार्थ्यांनी सराव प्रश्नसंच 1 बघितलं असेल त्यांनी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन पोलीस भरती संदर्भातला आपला सराव संच 1 बघायचा आहे. तर त्या अगोदर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि ही माहिती तुम्ही इतर विद्यार्थ्यांसोबत शेअर करायची. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न, 1.5 डझन दूरदर्शन संचाची किंमत 90,090 रुपये आहे. तर प्रत्येक संचाची किंमत किती? तर तुम्ही कसं काढणार विद्यार्थी मित्रांनो, 90,090ला तुम्ही 1.5 डझन म्हणजे किती? 1 डझनमध्ये तुमचे 12 असतात. तर 1.5 डझनमध्ये 12 अधिक 6 किती झाले तुमचे? 18. म्हणजे 9,090ला तुम्हाला 18ने भागायचं आहे. याचा भागाकार केल्यानंतर तुमचं उत्तर किती येणार आहे? तुमचं उत्तर येते 5,005. एका संचाची किंमत किती असणार आहे? ऑप्शन नंबर सी. नंतर बघा दुसरा क्वेश्चन काय, 32/x = x/8. तर एक्सची व्हॅल्यू किती? मग तुम्ही काय करणार, 32 × 8 तिरकाच गुणाकार करायचा = x². मग काय येणार बघा, 32 × 8 किती येते? 256. 256चं तुम्हाला इथे स्क्वेअर रूट काढायचं आहे. तुमचं उत्तर काय येणार आहे? क 16. 16चं हे तुमचं स्क्वेअर रूट 256 आहे. तर तिसरा प्रश्न बघा, तिसरा प्रश्न, 50चा वर्ग वजा 14चा वर्ग हे पूर्ण स्क्वेअर रूटमध्ये आहे. तर 50चा वर्ग किती असणार आहे तुमचा? 2500. आणि त्याच्यानंतर -14चा वर्ग किती असणार आहे तुमचा? 196. 196. याचा वजाबाकी केल्यानंतर तुमचं किती येते? तर तो येते 48चा वर्ग. वजाबाकी करून बघा, तो येतो तुमचा 48चा वर्ग. तुमचा ऑप्शन असणार आहे बी. नंतरचा क्वेश्चन बघा, 7,663 या संख्येतील 6 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? ते बघू शकता तुम्ही. 6 मग कुठं कुठे आहे? एकक, दशक, शतक, हजार. दशक आणि शतकच्या ठिकाणी 6 अंक आहे. शतकचा अंक किती असणार आहे तुमचा? 600. दशकचा अंक किती असणार आहे तुमचा? 60. या दोन्हीच्या अंकातली वजाबाकी किती असणार आहे तुमची? फरक किती असणार आहे? तर तो येणार आहे 540. तुमचं उत्तर असणार आहे क. पाचवा प्रश्न बघा, x/5 वजा 35/25 = 40/25. तर एक्सची किंमत किती? तुम्ही काय करणार बघा आता, 40/25 अधिक 35/25. कारण हे वजाचं = इकडे गेल्यानंतर अधिक होतं. मग किती येणार आहे? 40 आणि 3 70 75/25. म्हणजे तुमचं उत्तर हे किती येणार आहे? 3. मग हे 3 आल्यानंतर x, मग काय येणार तुमचं? x/5 = किती आलं तुमचं? 3. मग x = किती येणार आहे? तर 5 × 3. म्हणजे तुमचं उत्तर येणार आहे 15. ऑप्शन नंबर ड. चौथा पर्याय असणार तुमचं उत्तर. नंतरचा क्वेश्चन बघा, 106वा, AE OU. तुम्हाला तर माहिती आहे हे सगळे तुमचे काय आहे ते स्वर आहेत. AEIOU. ऑप्शन नंबर ड. नंतरचा क्वेश्चन बघा, 108. 108 क्वेश्चन हा थोडासा इथे चुकलेला आहे, त्याच्यामुळे उत्तर आपण इथे सांगू शकत नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2, 5, 11, 20, 32, 47. नंतर क्वेश्चन मार्क दिलेला आहे. क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल असं विचारले आपल्याला. तर बघा 2 आणि 3 5, 5 आणि 6 11, 11 आणि 9 20, 20 आणि 12 32, 32 आणि 15 47, 47 आणि 18 किती येईल आहे? तर 47 आणि 18 इथे किती येणार आहे? 65. हा ऑप्शन नंबर 2. नंतरचा प्रश्न बघा, ऑड मॅन आउट म्हणजेच विजोड पद ओळखा. यातलं कुठलं ऑड असणार आहे बघा. हा पण वर्ग आहे, हा पण वर्ग आहे, हा पण वर्ग आहे. 26 हा कशाचाच वर्ग नाही आहे, तर तो इथे ऑड मॅन आउट होणार आहे. ऑप्शन नंबर ब. नंतर बघा
गटात न बसणारा शब्द ओळखा. नंतरचा क्वेश्चन काय बघा, गटात न बसणारा शब्द ओळखा. रावरंक, भूपनृप, सौम्य तीव्र, हार आणि जीत. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय ऑप्शन नंबर ब हे जे आहे ते भूपनृत्य हे एकाच कॅटेगरीचे शब्द आहेत आणि बाकीचे जे आहेत ते अपोजिट शब्द आहेत. तर ऑप्शन नंबर 2. नंतरचा क्वेश्चन बघा, नाती ओळखा. माझी आई तुझ्या वडिलाची बहीण लागते, तर तुझी आई माझी कोण? तर बघा विद्यार्थ्यांनो, उत्तर काय येणार आहे ते काय येणार आहे? मामी. नंतरचा क्वेश्चन बघा, एका सांकेतिक भाषेत ब्लॅक हा शब्द CKBBL असा लिहिला जातो, तर त्याच सांकेतिक भाषेत व्हाईट हा शब्द कसा लिहिला जाईल? तुम्ही एक तर बघू शकता बी नंतर सी घेतलेला आहे, नंतर केच्या मागचा शब्द घेतला आहे यल, यलच्या मागचा शब्द घेतलेला आहे के, ए नंतर बी, सी नंतर बी, या पद्धतीने इथे घेतलेलं आहे. तर तुमचं उत्तर काय येणार आहे बघा, उत्तर येणार आहे तुमचं ब. डब्ल्यू नंतर एक्स, एचच्या अगोदर जी, या पद्धतीने घेतला तर ऑप्शन नंबर ब तुमचं इथे उत्तर असणार आहे. नंतरचा प्रश्न बघा, प्रदीप, अमोल, सुधीर व दीपक कॅरम खेळत आहेत. प्रदीप व सुधीर एकमेकाचे बिडू आहेत. सुधीरच्या डावीकडे अशोक बसला आहे. जर दीपकचे तोंड पूर्वेला असेल तर उत्तरेला तोंड कोणाचे आहे? इथे तुम्ही चौकोन आखू शकता. बघा दीपकचं तोंड पूर्वेला आहे म्हणजे दीपक इकडे असणार आहे. त्या पद्धतीने तुम्ही इथे अरेंजमेंट करायची आहे. बघा या पद्धतीने इथे तुमची मांडणी होणार आहे. तर तुमचं उत्तरेला तोंड कोणाचं आहे? तुमचं उत्तरेला तोंड असणार आहे प्रदीपचं. प्रदीपचं तोंड तुमचं उत्तरेला असणार आहे. बघा जर कट = XFJ असं असेल तर YSDला काय येईल? तर याचं उत्तर असणार आहे BVH. नंतरचा क्वेश्चन बघा, खालील अक्षरमालेत रिकाम्या जागी क्रमशः कोणते अक्षरे येतील? बघा इथं तुम्ही सिरीज बघू शकता कशी आहे, कशा पद्धतीने अरेंजमेंट केली आहे. तर त्याचा पर्याय काय येणार आहे? त्याचा पर्याय येणार आहे YXXX. रिकाम्या जागेमध्ये YXXX हा ते येणार आहे. ऑप्शन नंबर सी. नंतरचा क्वेश्चन बघा, खालील प्रत्येक प्रश्नात प्रश्नाच्या जागी क्रमशः कोणती संख्या येईल? 5, 25, 125. त्याच्यानंतर तुम्हाला बघा इथे कोणती संख्या येणार आहे ते बघा. तुम्ही बघू शकता 5चा जे वर्ग केला इथे 25, 5 5 25, 25 5 600, 600 5 625 तुमचं इथे उत्तर येणार आहे. ऑप्शन नंबर अ. नंतर बघा 25ला 49, तर 49ला किती विचारलं आहे? तर बघा काय त्याचा सिक्वेन्स लागतो तो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे काय केलेलं आहे ते 5 आणि 2 याची बेरीज 7, त्याचा वर्ग केला आहे ते आलेला आहे 49. नंतर काय केलं बघा 49ला काय येईल मग 9 आणि 4 13, 13चा वर्ग किती येणार आहे? तर 169 हा 13चा वर्ग येणार आहे. ऑप्शन नंबर बी. नंतर बघा खाली दिलेल्या स्वरापैकी संयुक्त स्वर कोणता? अ, उ, ऋ आणि ए. तर बघा याचं उत्तर काय असणार आहे? तर ए हा संयुक्त स्वर आहे. त्याच्यानंतर बघा खालीलपैकी उभयन्वयी अवयव कोणता? तर 120चं उत्तर काय असणार आहे बघा. उभयन्वयी अवयव कोणता आहे? तर तो आहे अथवा हा तुमचा उभयन्वयी अवयव आहे. नंतरचा क्वेश्चन बघा, बोका या पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप खालीलपैकी काय असणार आहे? तर काय असणार आहे बघा, बोका याचे स्त्रीलिंगी रूप काय असणार आहे? भाटी हे त्याचे स्त्रीलिंगी रूप असणारे लक्षात ठेवायचं आहे. नंतरचा क्वेश्चन बघा काय आहे तो, खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते? तर कोणते आहे खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम? पर्याय बघा आम्ही, मी, आपण किंवा यापैकी नाही. तर याचं उत्तर काय आहे? आपण हे आत्मवाचक सर्वनाम आहे. नंतरचा क्वेश्चन बघा, त्याला थंडी वाजते या वाक्यातील कर्ता कोण आहे? तर बघा पर्याय काय दिले ते बघा, उत्तर काय येते? तर थंडी हा वाक्यातील कर्ता आहे. नंतरचा क्वेश्चन बघा, मधुने लाडू खाल्ला असेल या वाक्यात कोणता काळ आहे? पर्याय बघा पूर्ण भूतकाळ, पूर्ण वर्तमानकाळ, पूर्ण भविष्यकाळ, अपूर्ण वर्तमानकाळ. तर ऑप्शन नंबर सी क पूर्ण भविष्यकाळ. नंतर प्रश्न बघा, खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण ओळखा. पर्याय काय आहेत? अनेकदा, पूर्वी, सावकाश आणि हळू. तर त्याच्यामध्ये कालवाचक सर्वनाम कोणतं आहे? तर पूर्वी हे कालवाचक सर्वनाम आहे. नंतरचा क्वेश्चन बघा, खालील वाक्यातील उभयन्वयी अवयव ओळखा. काय वाक्य आहे? विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. याच्यामध्ये उभयन्वयी अवयव कोणता आहे? पर्याय बघा तर तुमचा आणि हे उभयन्वयी अवयव आहे. नंतर बघा खालीलपैकी देशी किंवा देशज शब्द कोणता? बघा पर्याय काय आहे? ते बटाटा, हापूस, कोबी आणि लुगडे. तर याच्यामधला ऑप्शन नंबर ड लुगडे हा देशी किंवा देशज शब्द
आहे. नंतरचा प्रश्न काय बघा, नंतरचा प्रश्न खालील वाक्याचा वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. आज घरात साखर औषधाला देखील नाही. तर याचा काय अर्थ बघा. तर अर्थ काय, एखाद्या गोष्टीचा आत्यंतिक अभाव असणे हा त्याचा अर्थ आहे. नंतर काय, शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज या शब्दसमूहाबद्दल समूहदर्शक एक शब्द खालीलपैकी कोणता. तर कोणता असणार आहे, खाली पर्याय काय दिले ते, तगाई, क्षितिज, सूर्यास्त यापैकी नाही. तर याचा पर्याय काय, तगाई. नंतरचा क्वेश्चन बघा, पाच मुक्ती परमेश्वर या म्हणीचा अर्थ खालीलपैकी काय आहे. तर काय असणार आहे बघा, सर्वांना माहिती असणार आहे की पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे असते. नंतरचा प्रश्न बघा काय तो, संकटकाळी मिळालेली थोडीशी मदत महत्त्वाची ठरते या अर्थाची म्हण ओळखा. मग काय याचा पर्याय काय येणार आहे बघा, याचा पर्याय येणार आहे की बुडत्याला काळीचा आधार. नंतरचा प्रश्न बघा, अभिलाषा म्हात्रे ह्या कोणत्या खेळाशी निगडीत आहेत. तर कोणत्या खेळाशी निगडीत आहेत, तर या आहेत कबड्डी या खेळाशी निगडीत. ओके. नंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत. हे सर्व तुम्हाला माहिती आहे, भगतसिंग कोश्यारी. नंतरचा प्रश्न बघा, नाथसागर धरण कोठे आहे. हा पण प्रश्न अतिशय सोपा आहे. तर कोठे आहे नाथसागर धरण, तर पैठण येथे नाथसागर धरण आहे. नंतरचा प्रश्न बघा, लिओनेल मेसी कोणत्या खेळाशी निगडीत आहे. हा पण प्रश्न तुम्हाला सर्वांना माहीत असणार आहे. तर तो कुठं असणार आहे, फुटबॉल या खेळाशी तो संबंधित किंवा निगडीत आहे. नंतर बघा, देशाचे पहिले लोकसभा सभापती कोण आहेत. तर कोण आहेत बघा, पर्याय बघा कोण आहेत ते, शिवराज पाटील, मनोहर जोशी, सुमित्रा महाजन, गणेश वासुदेव मावळणकर. तर देशाचे पहिले लोकसभा सभापती कोण आहेत, गणेश वासुदेव मावळणकर. नंतरचा प्रश्न बघा, ने प्लस अन या पुरुषशब्दाचा जोडशब्द खालीलपैकी काय होईल. तर काय होईल बघा, पर्याय बघा त्याच्यामध्ये काय ते, तर याचं काय होईल, नयन. नयन हा त्याचा पुरुषशब्द तयार होतो. नंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी भाववाचक नाम कोणते. तर बघा कोणते असणार आहे खालीलपैकी भाववाचक नाम. तर पर्यायामधले वात्सल्य हे त्याचं भाववाचक नाम आहे. नंतरचा प्रश्न बघा, पुढील वाक्यातील अधोरेखित केलेले नाम कोणत्या विभक्तीत आहे ते लिहा. मुलांनी आज्ञा पाळावी याची विभक्ती कुठली आहे बघा. तर याची विभक्ती कुठली आहे, तर तृतीया याची विभक्ती आहे. नंतर बघा, खालीलपैकी गुणविशेष कोणते आहे. आता तुम्हाला गुणविशेष ओळखायचे खालीलपैकी. तर कोणता असणार आहे गुणविशेष, मोक्षता, शूर हा तुमचा गुण आहे आणि ते गुणविशेषमध्ये मोडलं जातं. नंतरचा प्रश्न बघा काय तो, आई मुलांना हसवते. आई मुलांना हसवते या वाक्यात कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे. बघा क्रियापद ओळखायचे इथे तुम्हाला. तर कुठलं क्रियापद आहे ते, बघा उत्तर काय त्याचं, पर्याय क्रमांक अ, प्रायोजक क्रियापद. नंतरचा क्वेश्चन बघा काय तो, खालील वाक्यापैकी ज्या वाक्यातील क्रियापद हे संकेतार्थी आहे ते वाक्य ओळखा. बघा खालील वाक्य दिले आहेत, त्याचं उत्तर बघा काय येणार ते, कोणतं आहे, मला जर बरे असते तर मी भाग घेतला असता. हे काय आहे, संकेतार्थी वाक्य आहे. नंतरचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी तुलनात्मक शब्दयोगी अवयव कोणते. तुलनात्मक शब्दयोगी अवयव ओळखायचा तुम्हाला. तर कुठला असणार आहे तो असणार आहे पेक्षा. नंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अवयव कोणते ते ओळखा. बघा खाली पर्याय काय दिले आहेत ते, अबब, अर्चा, छे, शब्बास यापैकी शब्बास हे जे आहे ते प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अवयव आहे. नंतरचा क्वेश्चन बघा, खालील संयुक्त वाक्य ओळखा. कोणतं आहे संयुक्त वाक्य, पर्याय बघा काय दिलेत ते. तर याच्यामध्ये लोक आपली स्तुती करीत किंवा निंदा करोत हे काय आहे, संयुक्त वाक्य आहे. नंतरचा क्वेश्चन बघा, समानार्थी शब्द सांगा. भुंगा, भुंग्याला समानार्थी शब्द काय असणार आहे बघा, तर तो असणार आहे मधुप हा त्याचा समानार्थी शब्द असणार आहे. नंतर बघा, पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा या म्हणीचा अर्थ खालीलपैकी काय आहे. तर बघा काय असणार आहे तो, त्याचा अर्थ त्याचा असणार आहे द्यावायचे थोडे आणि त्याबद्दल काम मात्र जास्त करून घ्यावायचे. ओके. नंतरचा बघा प्रश्न काय आहे तो, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. कुठला आहे शुद्ध शब्द खालीलपैकी, तर गृहपाठ हा शुद्ध शब्द आहे. नंतर बघा प्रश्न काय, 2015चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला. तर कोणाला मिळालेला आहे तो, तर तो मिळालेला आहे बाबासाहेब पुरंदरे यांना. नंतरचा प्रश्न बघा, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या तारखेत साजरा केला जातो. सर्वांना माहिती आहे कधी साजरा केला जातो तो, तर तो साजरा केला जातो 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जातो. नंतरचा क्वेश्चन बघा, मायक्रोसॉफ्टची स्थापना कोणी केली. तर कोणी केली मायक्रोसॉफ्ट स्थापना, तर ते केलेली आहे बिल गेट्स यांनी. नंतर बघा, महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता, तर तो कोणता आहे, पर्याय बघा. तर त्याच्यामध्ये शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी आहे. नंतर बघा, आंतरराष्ट्रीय एड्स दिवस कधी असतो,
तर तो असतो कधी 1 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय एड्स दिवस असतो. नंतरचा क्वेश्चन बघा, ताजमहालचे बांधकाम कोणाच्या काळात झाले? अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर ते झालेले आहे कोणाच्या काळामध्ये? शहाजहाच्या काळामध्ये त्याचे बांधकाम झालेले आहे. नंतरचा प्रश्न बघा, रॅम RAM या शब्दाचा पूर्ण विषय म्हणजे फुल फॉर्म काय आहे? तर त्याचा फुल फॉर्म काय असणार आहे? रँडम ॲक्सेस मेमरी हा त्याचा फुल फॉर्म आहे. नंतरचा प्रश्न बघा, पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या? तर पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या? सुचेता कृपालानी या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री होत्या. संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी कुठे घेतली? अतिशय सोपा प्रश्न. तर कुठे घेतलेली आहे? आळंदी येथे संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतलेली आहे. नंतरचा क्वेश्चन बघा, जागतिक अन्न व कृषी संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न. तर बघा, जागतिक अन्न व कृषी संघटनेचे मुख्यालय हे रोम येथे आहे. नंतरचा प्रश्न बघा, गुरुत्वाकर्षणाचे नियम सर्वप्रथम कोणी मांडला? हा पण अतिशय सोपा प्रश्न सर्वांना माहीत असलेला. कोणी मांडलेला आहे गुरुत्वाकर्षणाचा नियम? तो मांडलेला आहे न्यूटन या शास्त्रज्ञाने गुरुत्वाकर्षणाचा नियम मांडला. नंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग कोणाला म्हणतात? हा पण सोपा प्रश्न आहे. तो कोणाला म्हणतात? ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणतात. नंतरचा प्रश्न बघा, 51 ते 100 पर्यंतच्या संख्यात 7 हा अंक किती वेळा येतो? तर बघा, मोजा तुम्ही. 51 ते 100 पर्यंत 7 हा अंक किती वेळा येतो? तर तो येतो 15 वेळा. नंतर बघा, नंतरचा प्रश्न बघा काय आहे? 999 गुणिले 101. तर बघा, याचं उत्तर गुणाकार करायचं आहे. तर किती येणार आहे? त्याचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी हा त्याचं उत्तर येणार आहे. नंतरचा प्रश्न बघा, 18 मजूर रोज 12 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवतात. तर तेच काम 20 मजुरांना 36 दिवसात संपवायचे असल्यास त्यांना किती तास काम करावे लागेल? तर बघा त्याचं उत्तर काय येते? तर उत्तर त्याचं येते, सॉल्व करून बघा, 9. ऑप्शन नंबर बी. नंतरचा प्रश्न बघा, रूटमध्ये 5चा पॉवर 4 दिलेली आहे. तर याचं उत्तर काय येणार आहे? बघा, रूटमध्ये 5ची पॉवर 4 दिलेली आहे. तर याचं उत्तर काय येणार आहे? 25. कसं येणार आहे? बघा, रूटमध्ये 5ची पॉवर 4 दिलेली आहे. ज्यावेळेस रूट 5चे पॉवर 4चं रूट काढू पण त्यावेळेस बाहेर काय निघतं? रूटमधनं 5ची पॉवर 2. याचं उत्तर काय येणार आहे? 25. ऑप्शन नंबर बी. नंतर बघा, एक्सच्या 30%चे 30% इक्वल टू 81. तर एक्स इक्वल टू किती? तर काढायचं तुम्हाला सिम्पल. एक्सच्या 30%चे 30% किती? असं तुम्हाला काढायचे. 2 शून्य कटवायचे. 3 तिक 9. मग बघा किती येते ते? 9 भागिले 100 इक्वल टू किती आलं? 81. मग हे 9 9 81 किती आलं इथे? बघा, 9 गुणिले 100 म्हणजे तुमचं उत्तर किती येणार आहे? ब. ऑप्शन नंबर बी. नंतरचा प्रश्न बघा, अने 10,000 रुपये भांडवल गुंतवून एक धंदा सुरू केला. 8 महिन्यानंतर 5,000 रुपये गुंतवून बने भागीदारी स्वीकारली. जर वर्षाअखेर त्यांना 2100 रुपये नफा झाला तर बच्या नफ्यातील हिस्सा किती? तर बघा, सॉल्व करा. काय येते बघा उत्तर त्याचं? त्याचं उत्तर येते 300 रुपये. बचा नफा किती येणार आहे? 300 रुपये. नंतरचा क्वेश्चन बघा काय तो? रूटमध्ये 1.21 अपॉन एक्स इक्वल टू 10. तर एक्स इक्वल टू किती? सॉल्व करा. चला बघा, याचं उत्तर काय येते ते? तर याचं उत्तर येते ड. उत्तर काय येणार याचं? ड. 0.0121. नंतर बघा, खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? बघा पर्याय काय आहेत ते? तर याच्यामध्ये अपरिमेय संख्या कोणती असणार आहे? तर ही आहे तुमची अपरिमेय संख्या. नंतर बघा, 170 पानाच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यास एक अंक किती वेळा वापरावा लागेल? तर बघा, कॅल्क्युलेट करा. किती वेळेस वापरावा लागणार आहे तुम्हाला? तर तो वापरावा लागणार आहे 108 वेळा. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व जे गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत ते तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून सॉल्व करावे लागणार आहेत आणि कमीत कमी वेळा सॉल्व करण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. नंतर बघा पुढचा प्रश्न. बघा काय आहे प्रश्न? D/4 F/6 I/9 M/13. त्याच्यानंतर इथे काय येईल? हा क्वेश्चन मार्क आहे. तर काय येणार आहे बघा? तर ते येत आहे R/18. नंतरचा प्रश्न बघा, स्टॉप हा शब्द आपण TSPO असा लिहितो. तर पोस्ट हा शब्द कसा लिहिला जाईल? तर बघा 173चं काय येणार आहे पर्याय तुमचा? 173चा असणार आहे QNTS. नंतरचा क्वेश्चन बघा, खालील आकृतीतील अक्षराच्या मांडणीचा अभ्यास करा व प्रश्नाची उत्तरे शोधा. C/X L/R. तर क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल? तर बघा काय येईल क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी? तर तिथे काय येणार आहे? L ह्या लेटर तिथे येणार आहे. नंतर बघा,
2 3 5 7 11 13 त्याच्यानंतर काय येणार आहे हे करा. ह्या समजा सगळ्या तुमच्या जे काय म्हणतो आपण परिमेय संख्या आहेत त्या संख्या दिलेल्या ते सिरीज आहे. तर तुमचं ऑप्शन काय येणार आहे ते ऑप्शन येणार आहे नंतरचं 17 म्हणजेच ऑप्शन नंबर ब. नंतर बघा गटातनं बसणारा शब्द ओळखा. कुठला आहे मंगळ, पृथ्वी, गुरु आणि चंद्र. तर कुठला चंद्र हा तुमचा गटातनं बसणारा शब्द आहे. नंतरचा प्रश्न पण तोच आहे. गटातनं बसणारा शब्द ओळखा. मूग, वाटाणा, मका आणि हरभरा. तर कुठला आहे याच्यामध्ये मका. का? कारण मूग, वाटाणा आणि हरभरा हे द्विदल धान्य आहेत, मका हे द्विदल धान्य नाही आहे. नंतर बघा 100 81 64 49 क्वेश्चन मार्क आणि 25. तुम्ही इथं बघू शकता 10चा वर्ग आहे, 9चा वर्ग, 8चा वर्ग, 7चा वर्ग, तर 6चा वर्ग किती येणार आहे ते 36. ऑप्शन क्रमांक अ. नंतरचा प्रश्न बघा जमीन, भूचर. तर पाणी याचं काय येणार आहे तर नक्की लक्षात ठेवा तुम्ही, पाणी हे काय असणार आहे जलचर. ओके. नंतरचा क्वेश्चन बघा मुलांच्या रांगेत सोहाचा क्रमांक डावीकडून 9वा व उजवीकडून 7वा आहे. तर त्या रांगेत एकूण किती मुले असतील. तर बघा कॅल्क्युलेट करा किती मुलं असणार आहे त्या रांगेमध्ये. तर एकूण 9 7 16, पण हा जो आहे सोहास हा डबल कॅल्क्युलेट होतो, त्यामुळे त्याला एकदा कॅल्क्युलेट करून उत्तर किती येणार आहे तुमचं, तर तो येणार आहे ऑप्शन नंबर बी 15. नंतरचा क्वेश्चन बघा काय आहे तो. गेट हा शब्द HBUF असा लिहिला तर MILD हा शब्द कसा लिहिला जाईल. कसा लिहिला जाईल तर तो शब्द लिहिला जाईल कसा NJME. नंतर बघा खालील प्रत्येक प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. 1 3 5 7 9 11 1 3 5 7 9 11 13 15. तर इथे किती येणार आहे 9 ही संख्या इथे येणार आहे. बघा आता नंतर काय दिले ते 7ला 49 तर 9ला किती, 7चा वर्ग किती 49, 9चा वर्ग किती 81. ऑप्शन नंबर बी. नंतरचा क्वेश्चन बघा ईमेलचा अर्थ काय. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा काय असणार आहे ईमेलचा अर्थ तर इलेक्ट्रॉनिक मेल. त्याचा अर्थ काय होतो इलेक्ट्रॉनिक मेल. नंतर बघा 185. नंतरचा क्वेश्चन बघा जनगणमन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले. 185चा प्रश्न त्याचं उत्तर काय बघा. उत्तर असणाऱ्या सर्वांना माहिती आहे रवींद्रनाथ टागोर यांनी. नंतरचा प्रश्न बघा तर बोडो जमातीचे लोक जास्त प्रमाणात कोणत्या राज्यात आढळून येतात. पर्याय बघा आसाम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मणिपूर. तर बघा कुठं तर ते येतात आसाममध्ये. नंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता. तर सर्वांना माहितीच आहे महाराष्ट्र जिल्ह्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर तो आहे अहमदनगर. नंतर बघा नटसम्राट नाटक कोणी लिहिले. तर बघा उत्तर 88चे काय येणार आहे ते तर 88 उत्तर येणार आहे विष्णू वामन शिरवाळकर यांनी नटसम्राट हे नाटक लिहिलेले आहे. नंतरचा प्रश्न बघा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहेत. तर बघा पर्याय बघा काय आहेत ते राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, उपराष्ट्रपती. तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करण्याचे अधिकार हे कोणाला आहेत तर ते आहेत राष्ट्रपती यांना. नंतर बघा खालीलपैकी कोणता रक्तगट सर्वयोग्य दाता आहे. सर्वयोग्य दाता कोणता आहे तो बघा आता तर पर्याय आहे त्याचा ऑप्शन नंबर ओ हे ऑप्शन नंबर डी दाता म्हणजे डोनर. नंतरचा प्रश्न बघा XXX -1x अपॉन VII हे रोमन अंकामध्ये दिलेलं आहे तर याचं उत्तर काढायचं आहे. तर बघा कसं काढणार तर XXX म्हणजे काय 10 10 10 म्हणजे काय झालं आहे 30 आणि 30मधनं 1 आणि x म्हणजे काय 9 तर राहिलं किती ते 21 भागिले किती आहे 5 आणि 2 7. तर किती उत्तर यायला पाहिजेचं 7 3 21 म्हणजे 3 म्हणजे ऑप्शन नंबर डी हे त्याचं उत्तर यायला पाहिजे. नंतर बघा कोणता अंक मोठा आहे. बघा कोणता अंक मोठा आहे तर तुम्हाला माहीत आहे 0.5 हा अंक मोठा आहे दिलेल्या पर्यायामधनं. नंतरचा प्रश्न बघा काय तो की 546.749 अधिक 253.698 वजा 500 इक्वल टू उत्तर किती याचं उत्तर काढायचं आहे. तर उत्तर काढा विद्यार्थी मित्रांनो. बघा किती येतं उत्तर याचं तर 300.447 हे त्याचं उत्तर येतं आहे. नंतरचा प्रश्न बघा 360 मीटर तार 4 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती. तर बघा कसं सॉल्व करणार. नंतर बघा हा एक तुकडा आहे 360 मीटरचा ह्याला 4 ठिकाणी कापले म्हणजे 1 2 3 आणि 4 तर याचे किती तुकडे झाले 5 तुकडे झाले. प्रत्येक तुकड्याची लांबी काढायची म्हणजे काय करणार आपण 360 भागिले 5. तर ऑप्शन नंबर तुमचं काय येणार आहे ऑप्शन नंबर तुमचं येणार आहे 72. याचा भागाकार किती येतो 72. नंतरचा प्रश्न बघा
कारगिल युद्धात टायगर हिलवर शत्रूवर टाकलेला गोळा 18 सेकंदात 150 मीटर अंतर तोडतो, तर गोळ्याचा ताशी वेग किती? ताशी वेग गोळ्याचा काढायचा आहे. कसं काढणार बघा, सूत्र तुम्हाला माहिती आहे का? काय उत्तर ते बघा. तर बघा इथे सूत्र काय वापरणार तुम्ही, वेग इज इक्वल टू स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. म्हणजे काय, स्पीड इज इक्वल टू अंतर अपॉन वेळ. हा फॉर्म्युला वापरून तुम्ही इथे उत्तर काढायचं आहे. तर त्याचं उत्तर किती येते बघा, त्याचं उत्तर येते 540 किलोमीटर पर तास, हे त्याचं उत्तर येते. नंतरचा क्वेश्चन बघा, 5 30 तर x 60, म्हणजे एक्सच्या ठिकाणची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. तर काय येणार आहे बघा, बघा काय येईल इथे, 5 × 6 म्हणजे 30 आलेले, तर 10 × 6 म्हणजे 60 येईल. त्याचं उत्तर काय असणार आहे, त्याचे 10, ऑप्शन नंबर अ. नंतर बघा, दिलीप व मधू यांच्या वयात 12 वर्षाचे अंतर आहे. मधू दिलीपपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे, तर 6 वर्षांनंतर त्यांच्या वयातील फरक किती? मग याचं उत्तर काढायचं आहे तुम्हाला. त्याचं उत्तर काय येणार आहे बघा, याचं उत्तर येणार आहे 12 वर्ष. नंतरचा प्रश्न बघा, अ आणि ब हे दोन्ही नळ एका वेळी चालू केल्यास एक पाण्याची टाकी 6 तासात भरते. जर फक्त ब नळाने ती टाकी 15 तासात भरत असेल, तर फक्त अ नळाने ती टाकी किती तासात भरेल? तर बघा याचं उत्तर काय येतं, ते याचं उत्तर येते ऑप्शन नंबर क. तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. सॉल्व्ह करून त्याचं उत्तर तुम्ही ते काढू शकता. बघा नंतरचा प्रश्न काय आहे तो, नंतरचा प्रश्न आहे, 3ने विशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? 3ने भाग जाणारी संख्या आपण कशाला बघतो की त्या प्रत्येक संख्याची अंकाची बेरीज हे 3ने भाग गेली पाहिजे. कुठली संख्या आहे अशी, तर बघा 64,236 हा त्याचं उत्तर आहे. आणि बघा शेवटचा प्रश्न काय विद्यार्थी मित्रांनो, 1/8 मध्ये 1/8 किती वेळा मिळवावेत म्हणजे बेरीज 5 येईल? तर बघा किती वेळेस मिळवावं लागतं आहे तुम्हाला, जसा मस्त तुम्ही ते काढून घ्यायचं आहे. तर तुम्हाला उत्तर त्याचं असणार आहे 39. 39 वेळा 1/8 मध्ये 1/8 मिळवावे म्हणजे त्याचे उत्तर काय येईल, 5 येईल. त्याचं उत्तर काय असणार आहे, 39 वेळा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी हा प्रश्नसंच अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तर या प्रश्नाचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. सर्व क्वेश्चन तुम्ही लक्षात ठेवायचे. येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला याचा पूर्णपणे फायदा होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच येणाऱ्या वेगवेगळ्या प्रश्नसंचासाठी, वेगवेगळ्या माहितीसाठी आपल्या एक्झाम गुरु चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुम्ही इतर विद्यार्थ्यांसोबत नक्की शेअर करा. थँक्यू, धन्यवाद.